रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। खारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच गेले 15 वर्ष राष्ट्रवादीत सक्रिय असलेले सतेज आपणकर, माजी सरपंच गुलाब आपणकर, माजी सरपंच सलोनी आपणकर यांच्यासह गुरुनगर, तारेघर, गौळवाडी, उसर, लापडी आणि तळवली विभागातील असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय। खरं म्हणजे नगरपालिकेचे रणशिंग फुंकलेले आहेत, निवडणुका चालू आहेत। उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि आमचीही सगळ्यांची धावपळ चालू आहे। कारण काही पैशाचे मातब्बर लोक काही उमेदवारांना विकत घेत आहेत आणि त्यांना मागे उमेदवारी अर्ज घ्या म्हणून त्यांची काही धावपळ चालू आहे। परंतु हे सगळं ठीक आहे। आज सोकुशीने लोक येत आहेत। सत्तेने आता सांगितलं किती फोन आले, किती मेसेज आले आणि काय आले, पण मी अभिनंदन करतो की त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय आता आम्ही पुढे गेलोय माघारी येणं नाही आहे, त्यासाठी तुझं निश्चित आभार असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं, नाहीतर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे असं नाही आहे। म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला जी मदत केली जाते तो मनापासून आणि हृदयापासून आपल्याला आशीर्वाद देत असतो। म्हणून आम्हाला 4 वेळेला लोकांनी निवडून दिलं, सेटला आमच्या 2 वेळेला दिलं आणि पुढची वारी त्याची चालूच राहील। पण हॅट्रिक तर पुढच्या वेळेला आम्ही मारणारच आहोत आमच्या सेटची। एवढे वर्ष घरामध्ये सत्ता, ह्याच्या पलीकडे काही नाही। सेट काही लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काही थोडी बंधन आहेत, पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही, हे पण तुम्हाला सांगून टाकतो। कारण काय तर प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे। सेठ परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत शेटनी काय केलं, म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करले, म्हणजे राजकारणात नाही, कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी। रायगडच्या पुण्यभूमीतला मी मावळा आहे। बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि दिघे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय। मी एकच सांगतो, जर आपण देवाला मानतो, मी आज ओपन चॅलेंज करतोय, तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे, माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे, दोन्ही एकच देव आहे। ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फूल उचलायचं। जर भरत शेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेट भोगल लोकसभेला, आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील। माझ्या ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनींच्या समोर आज आव्हान करतोय, म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागे सरकू, नमस्कार करू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेट कधी झुकत नाही, हा आमचा बाण आहे, लक्षात ठेवा। आम्ही काम केलंय, काय हैसियत होती तुमची, अख्ख्या महाराष्ट्रामधनं 1 सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली। सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता, इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी, रवी शेटनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असते ना, त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा। लोकसभेला 79,000चा लीड, आमच्या आमदारकीला थोडा कमी झाला त्यांचा, पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला, आम्ही जास्त नाही दिला लीड, आम्ही पण लीड दिला, पण मतदारांची टक्केवारी बघा, ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला यांनी काय केलं। वा रे वा, धावीर महाराज जर नाही कोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या, हितच करा आणि हितच भरा, लांब जायची आवश्यकता नाही आहे, लक्षात ठेवा। मी पण जास्त दिवस नाही चालत, गर्वाचं घर नेहमी खाली असतं, लक्षात ठेवा।
असेल तुमच्याकडे धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना। आम्ही मनाची श्रीमंती आहे, चुकणार नसतील, त्यांना त्रास जर झाला मग तो कोणी अधिकारी असो मग त्याची बाकी गैर केली जाणार नाही, हा मला शब्द आहे। आमचे कार्यकर्ते कधी चुकीचं करणार नाही आहे। हे मी तुम्हाला पोलीस असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, कोणी असतील, पण तुम्ही होऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, आम्ही शिवसैनिक आहोत। बाळासाहेबांनी काय सांगितलं, आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही, चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करायचा, पण जाणून बुजून कोण जर पाय लावायचा प्रयत्न केला, तो जर अंगावर आला त्याला शिंगावर पण घ्यायचं। ही शिवसेनेची ताकद आहे, लक्षात ठेवा, कारण आपली पद्धत आहे ना। बोलल्याप्रमाणे परवा मास्टरला अतिशय मोठा सुरुंग लावलाय। जसं मी क्वारी मालक आहे ओरिजिनल, त्याच्यामुळे सुरंग काय असतं हे सगळ्यात जास्त माहिती आहे। हां, जेव्हा आपण बघितलं की राष्ट्रवादीच खाली होत चाललेली आहे, लोक कंटाळले आणि आरोप प्रतिरोध किती, आपण टीव्हीचं कुठलंही चॅनल लावा तेच चेहरे समोर येतात की ह्याने एवढ्या कोटी भ्रष्टाचार केला, त्याने एवढा भ्रष्टाचार, सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे। लाजही वाटत नाही अशी परिस्थिती आहे। खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे। उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं सांगू नका असं मला वाटतं, कारण प्रत्येक घोटाळेबाज हा चेहरा तटक्याच्या समोर येतो। मग सिंचन घेण्याच्या अगोदर पण किती घोटाळे आहेत, कदाचित तुम्हाला ते माहीत नसतील। आता उस्मानबाईने एक फोटो दाखवला की अंतुले साहेबांचं खरंच जेव्हा पर्व होतं तर तकडे साहेबचा नंबर कितीतरी पाठी होता, उस्मानबाईचा 1 नंबर होता, पण त्यांनाही धक्का मारून ते पुढे आले। आयुष्यभर दुसरा धक्का मारणं ही त्यांची संस्कृती आहे, आपण सगळ्यांनी बघितलंय। पण आता शेवटचा धक्का आपल्याला मारायचा आहे आणि आता वेळ आलेली आहे। आपण खरं तर रोह्यापासून सुरुवात करतोय। जसं अलिबाग मी बदललंय, जसं मुरुड बदललंय, तर रोहा बदलण्यासाठी हीच ती वेळ नक्की निश्चित आहे। कारण ह्या व्यक्तीने अनेक वेळा अनेकांना फसवलं। आता इथे बसल्यापैकी किती लोकांना शब्द दिला असेल, पाळला नसेल, आणि म्हणून मनाचे शेठ आम्ही असणार आहेत। भरत शेठ मी आहे, महेंद्र शेठ आहे, हे मनाचे शेठ आहे। पण इथे उलटी सवय आहे, इथे साहेब, कधी दिदी, कधी भाई, काय काय ज्यांना वाटेल ते सगळं भेद असतात आणि वरिष्ठांचा रिस्पेक्ट अजिबात नाही आहे। आपली संस्कृती निश्चित आहे की वरिष्ठ असले की आपण नक्की वाकून नमस्कार करतो। आमदार असलो, मंत्री बरेचसे असले तरी पण आजची सवय गेलेली नाही आहे। पण यांचा ताटर पण आपण बघितला असा, म्हणजे आता साधारण चुनी पडली तर लगेच बदलण्याची त्यांची ताकद आहे। हे असंच बदलत आहेत, आपल्याला पण असेच बदललेत आणि म्हणून सगळे एकवटलेत। आता ह्यांना बदलायचे आहेत आपले साहेब। खरं आहे की परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे, अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे। पण याचा करता रोहायचेच आहे, त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं। कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं, बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणता येईल, की ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोह्याचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे। विश्वास ठेवा, विश्वासाला कधी तडा जाणार नाही, कारण आम्ही माणसातली माणसं आहोत। आम्ही शून्यातनं प्रवास केलो, काही लोक सोडायचा चमचा घेऊन आले। साहेबांनंतर जे आता बोलतात ना मंत्री भाई, यांना चमचा सोन्याचा तोंडात आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे बोल वेगळे आहेत। आदर ठेवणे त्यांना जमलंच नाही कधी, आता धावायला लागलेत। परवा मसळ्यामध्ये सुरुंग लागल्यावरती रातोरात सगळ्या गाड्या रवाना झाल्या तिकडे, पण कोण भेटलंच नाही आहे। सॉरी परत आल्यात। आता प्रत्येक ठिकाणी परतीची वारी सुरू झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आज आमच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये आलात। आज खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चित आपल्याला करणार। तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये आमचा हातभार तर नक्कीच लागणार। वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा प्रसंग येईल तेव्हा कधीही साथ द्या, साध्याला ओ देण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित हा विश्वास या ठिकाणी देतो। सतेज सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता गेले अनेक वर्ष जे राष्ट्रवादी होता, त्याने आज आपल्या असंख्य कार्यकर्ते, महिला भगिनींसहित, आदिवासीवाडी सहित आज जो काय जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। आज आमच्या मनोजचा स्लोगन आहे
की रोहा बदलतोय आणि रोह्याच्या आजूबाजूची गावही बदलत आहेत, त्याप्रमाणे आज हा खारेगाव बदललेला आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, ज्या प्रेमापोटी ते लोक आमच्याबरोबर आलेले आहेत, ज्या आत्मीयतेने विश्वासाने आलेले आहेत, त्याला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आहे. कारण इथं आमच्या शेठचा मतदारसंघ अत्यंत जवळ लागून त्यांना आहे, त्यामुळे फार मोठं लक्ष महेंद्र शेठचं या तालुक्यावरती आहे, या मतदारसंघावरती आहे, लोकांवरती आहे. आणि मनोजसारखा एक हुशार कार्यकर्ता आमचा या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय. त्याबद्दल आज मी या खारेगावच्या संपूर्ण लोकांचं, तारेघरच्या लोकांचं, सरपंच, उपसरपंच, हे माझे पदाधिकारी आणि सतेजच्या सहित सगळ्यांचं, महिला भगिनींसहित मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि जी ताकद लागेल ती आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे, हा आमचा शब्द आहे. शेठ शिवसेने आहे ते आपल्याला कळलं, घोडा मैदान जवळ आहे. आता आम्ही तिन्ही मंडळींनी, आम्ही या जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेनेचे 3 आमदार आहोत. तिन्ही मंडळींनी ठरवलेलं आम्ही जे आम्हाला चांगलं करता येईल ते आम्ही करणार आहोत. तेव्हा विखुरलेले असले, पसरलेले, त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांची मोड बांधून आम्ही बरोबर जाऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.